येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात. येवला तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी. येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 5/5/2024 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी येवला अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाच्या पाठीमागील बाजूस शटर तोडून दुकानात बेकायदेशीररित्या प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले LED टीव्ही, सिलिंग फॅन, कूलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच तांब्याची व पितळाची भांडी असा एकूण 2,70,400 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरून नेला होता. सदर प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस पथकांनी गोपनीय माहिती काढून सदरचा गुन्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी वाळूंज MIDC जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून गुलाम रफिक शेख त्याप्रमाणे नाशिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी वाळूंज MIDC जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून गुलाम रफिक शेख राहणार वाळूंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दीपक लाऊ ठुगे राहणार सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सदर आरोपींवरील गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता त्यांचे वाळूंज छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार संतोष कांबळे, करण कांबळे व इतर साथीदार यांच्यासह गेल्या 15 दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात एका फर्निचर दुकानाचे शटर तोडून इलेक्ट्रॉनिक साहित्य, तांबे, पितळाचे भांडे चोरून नेल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेला छोटा हत्ती वाहन, गुन्ह्यात चोरीस गेलेली 3 LED टीव्ही, 77 किलो वजनाची तांब्याची भांडी व 14 किलो वजनाची पितळाची भांडी असा एकूण 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव विभाग अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक व येवला तालुका पोलिसांनी केली आहे.